खेड खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरू असून सध्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे। भर पावसाळ्यातच ही चोरटी वाळू उत्खनन प्रक्रिया सुरू आहे। प्रशासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत। खेड तालुक्यातील बहिरोली नंबर 1 दिवाबेट या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून सक्शन पंपाच्या माध्यमातून चोरटी वाळू काढली जात आहे। खेड खाडीपट्ट्यात त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असताना महसूल खात्याला कसे दिसत नाही असा प्रश्न बहिरोली परिसरातील जनतेला पडला आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात भोई समाज असून मच्छी मारण्यास गेले असता सक्शन पंपामध्ये त्यांच्या जाळ्या अडकून फाटत असल्याने मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन टिपली आहे। सध्या या ठिकाणी चिपळूण येथील व खेड तालुक्यातील एक चौगुले नामक असे मिळून 5 सक्शन पंप वाळू उत्खनन करण्यासाठी लावण्यात आले आहेत। दिवसाकाठी 1,500 ब्रास वाळूची चोरटी वाहतूक होत आहे। याकडे महसूल खात्याचे दुर्लक्ष असून सध्या अशी स्थिती आहे की जगबुडी आणि वाशिष्ठी खाडीमध्येही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे। उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या या वाळू उत्खननाकडे महसूल विभाग कानाडोळा करत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे। याबाबत येथील भोई समाजाने संताप व्यक्त केला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।